Hello everyone guys, how are you all? Hope so you all are doing good. This is your friend Rishi Moore and I'm back with a new vlog. मित्रांनो, आज परत एकदा आपण चाललो आहे गणपतीचं आगमन शूट करण्यासाठी परेलला. आणि परेल तरी रोड आणि त्यानंतर आज प्रयत्न करूया साकी नाक्याला जायचा. बिकॉज असं म्हटलं जातं की साकी नाक्याची मूर्ती भरपूर मोठी आहे. यावर्षी सगळ्यात मोठी मूर्ती मला वाटतं साकी नाक्याची आहे. आणि समोर एक मूर्ती बाहेर निघते, खूप छान मूर्ती देखील उभी मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आता पुढे गेल्यानंतर. आज जवळपास जेवढे गणपती लालबाग परळमधून निघणार आहेत, म्हणजे तरी रोड आणि परळमधून, सो ते सगळे आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करूया आणि बघूया आजचा ब्लॉग कसा होता. सो हा संपूर्ण ब्लॉग बघा, सगळ्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुम्ही कमेंटमध्ये देखील सांगा तुम्हाला कोणती मूर्ती आवडली यावर्षीची आजच्या दिवसाच्या आगमनाची. सो चलो मी आता पोहोचलो परेलला. तुम्हाला मूर्त्या दाखवतो, आगमन दाखवतो, लोकांचा उत्साह दाखवतो सगळ्यांचा, आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. सो चलो.
ओके तर मित्रांनो, आता तुम्ही बघितले परळ आणि करी रोडमधून निघणारे सगळे गणपती. आणि आता मी चाललोय साकी नाक्याला, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलोय साकी नाक्यामध्ये. आज साकी नाक्याच्या महाराजाचं देखील आगमन आहे. आणि मी आता सिद्धेशला पिकअप केला आहे. बघा सिद्धेश गाडी चालवतोय. आणि आता मी चाललोय साकी नाक्याच्या इथे, साकी नाक्याच्या महाराजाचं आगमन बघायला. आज यावर्षी असं म्हटलं होतं की सगळ्यात उंच मूर्ती ही साकी नाक्याच्या महाराजाची आहे. सो बघूया, तिकडे जाऊन आपल्याला कळेल की किती मोठी मूर्ती आहे आणि कशी मूर्ती आहे, काय वगैरे सगळं बघायला मिळेल. आणि आगमन कसं होतं आहे, तिकडच्या क्राऊडचा रिस्पॉन्स कसा आहे, उत्साह किती आहे, हे सगळं आज आपल्याला तिकडे गेल्यावरती बघायला मिळणार आहे. सो चलो मित्रांनो, समोर तुम्हाला ती उंच भव्य दिव्य मूर्ती दिसेल. आता हे बघा, त्याची मिरवणूक इथून सुरू झालेली आहे. आणि समोर आहे ती मूर्ती, ती बघा. ओके तर मित्रांनो, हे होते सर्व आजचे आगमन. आणि आता तुम्ही फक्त मूर्ती पाहिली आहे. आता तुम्हाला ह्या चॅनलवरती पुढे जाऊन अजून आम्ही मूर्ती आतमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी बसणार आहे मंडपामध्ये, आतमध्ये बसल्यानंतर आतमधलं डेकोरेशन सगळं ते कसं लुक येणार आहे, हे सगळं बघायचं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ह्या चॅनलवरती ते देखील बघायला मिळणार आहे. आपण पूर्ण 10 दिवस 10 ठिकाणी फिरणार आहोत. आणि सर्व मूर्ती ज्या आहेत, सर्व गणपतींचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्या व्हिडिओजमध्ये ह्या चॅनलवरती दिसणार आहे. सो या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. सो तुम्हाला कसं वाटलं आजचं आगमन आणि आजचा उत्साह लोकांचा, तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच काही व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जसं मी आधी सांगितलं. सो आता आपण निघणार आहोत आपापल्या घरी. आणि ब्लॉग लवकरच अपलोड करेल आता मी घरी जाऊन एडिट करून. So that's it for today guys, see you soon in the next vlog, bye.